हाय मुलांनो, आज आपण इंग्लिशचा 30th लेसन बघणार आहोत. यंग सायंटिस्ट. यंग सायंटिस्ट म्हणजे तुमच्यासारखे छोटीशी मुलं सायंटिस्ट, शास्त्रज्ञ बनू शकतात. ठीक आहे, त्यासाठी एक एक्सपेरिमेंट करू शकता तुम्ही. तर आपण बघूयात. अ फाउंटन ॲट युअर फिंगर टिप. म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही फाउंटन बनवू शकता. फाउंटन म्हणजे माहीत आहे ना, कारंजे उडतात बघा, गार्डनमध्ये असतात, कुठल्या कुठल्या बिल्डिंगच्या तिथे पण असतात, असे पाण्याचे छान कारंजे उडत असतात, त्याला फाउंटन असं म्हणतात. हे बघा अशा प्रकारचं. तर ते कसं बनवायचं ते आपण इथे बघूयात. व्हॉट यू नीड. आता हे फाउंटन बनवण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे? प्लास्टिक बॉटल, एक प्लास्टिकची बॉटल लागणार आहे. बलून म्हणजे फुगा लागणार आहे. पीसेस ऑफ स्टिफ प्लास्टिक ट्यूब. स्टिफ म्हणजे कडक प्लास्टिकच्या ट्यूबचे तुकडे लागणार आहेत तुम्हाला. यू मे यूज पीसेस ऑफ स्ट्रॉज ऑर यूज्ड रिफिल्स. तर त्यासाठी कडक प्लास्टिकसाठी तुम्ही स्ट्रॉचे तुकडे सुद्धा वापरू शकता, किंवा तुमच्या पेनची जी रिफिल संपलेली असते की नाही ती सुद्धा वापरू शकता. सीझर्स म्हणजे कात्री. ग्लू ऑर ॲडेसिव्ह टेप. ग्लू वापरू शकता, फेविकॉल वगैरे, किंवा ॲडेसिव्ह टेप म्हणजे सेलो टेप, चिकटपट्टी वापरू शकता, एक्सेट्रा. आता व्हॉट यू डू हे तर बघितलं, काय काय साहित्य लागतंय. आता आपल्याला काय करायचं आहे ते बघूयात. फर्स्ट, मेक अ स्मॉल होल इन द लीड ऑफ द बॉटल. पहिल्यांदा हे बॉटलचे जे झाकण आहे त्याला एक छोटंसं होल करून घ्यायचं आहे. अँड इन्सर्ट अ स्मॉल प्लास्टिक ट्यूब ऑर स्ट्रॉ थ्रू द होल. आता आपण ज्या कडक प्लास्टिकची ट्यूब घेतली होती की नाही ती त्याच्यामधून इन्सर्ट करायची आहे, घालून ठेवायची आहे अशी. सिक्युअर द ट्यूब विथ द हेल्प ऑफ ग्लू ऑर ॲडेसिव्ह टेप. आता ही जी ट्यूब आपण तिथे चिटकवलेली आहे तर त्यातून पाणी लीक होऊ नये, ती हलू नये, पडू नये, म्हणून त्याला फेविकॉल लावून घट्ट फिक्स करून घ्या, किंवा त्याला सेलो टेप सुद्धा तुम्ही लावून फिक्स करू शकता. सेकंड, मेक अ स्मॉल होल इन द साइड ऑफ द बॉटल नियर इट्स बॉटम. आता ह्या बॉटलच्या खालच्या साईडला एका साईडला एक छोटंसं होल करून घ्या. इन्सर्ट अनादर पीस ऑफ स्ट्रॉ ऑर ट्यूब इन द होल अँड सिक्युअर इट विथ द हेल्प ऑफ ग्लू ऑर ॲडेसिव्ह टेप. याच्यामध्ये सुद्धा ते जी कडक ट्यूब होती की नाही स्ट्रॉची किंवा रिफिलची ती घालायची आहे, आणि जसं आपण इथे लीडला कसं ते फिक्स केलं होतं त्याप्रमाणे फेविकॉल लावून फिक्स करा किंवा टेप लावून फिक्स करा. थर्ड, नाऊ प्लेस अ बलून इन द बॉटल. आता त्या बॉटलमध्ये असा बलून ठेवा. अँड फिट इट्स माउथ ऑन द रिम ऑफ द बॉटल ॲज शोन. आणि इथे दाखवल्याप्रमाणे तो बलून जो आहे तो या बॉटलच्या माउथला, तोंडापाशी असा फिक्स करा. फोर, नाऊ सक थ्रू द होल इन द साइड ऑफ द बॉटल. आता इथे सक करायचंय. सक म्हणजे असं हवा बाहेर ओढून घ्यायची आहे. व्हॉट डू यू सी. तुम्हाला काय दिसेल? येस, द बलून गेट्स इन्फ्लेटेड इनसाइड द बॉटल. मग तुम्हाला काय दिसेल? तर हा जो बलून होता, जशी तुम्ही हवा बाहेर ओढू लागला की हा बलून खाली खाली फुगत जाणार आहे. नाव 5, कवर द होल इन द साइड विथ अ फिंगर अँड. आता ह्या जे ट्यूबचं बाहेरचं होल आहे त्याच्यावरती हाताने, बोटाने ते कवर करून ठेवा, झाकून ठेवा. अँड पोर वॉटर इन टू द बलून. त्या बलूनमध्ये वरून पाणी ओतायचं आहे. बी, पुट द लीड ऑन द स्ट्रॉ ऑन द बॉटल अँड स्क्रू इट ऑन टाईट. आता हे जे झाकण आहे ते या बॉटलवरती ठेवायचं आहे आणि ते टाईट बसवून घ्यायचं आहे. 6, नाव रिमूव्ह युअर फिंगर फ्रॉम द साईड होल. आता या होलवरची तुमचं बोट काढा. व्हॉट डू यू सी. तुम्हाला काय दिसेल? अ फाउंटन लिपिंग आउट ऑफ द स्ट्रॉ इन द लीड. मग तुम्हाला अशा प्रकारचा हा फाउंटन, हे कारंजे दिसतील. नोट हाऊ लॉंग युअर फाउंटन लास्ट. आणि किती वेळापर्यंत ते कारंजे सुरू राहतील, फाउंटन सुरू राहील, हे तुम्ही बघायचं आहे. नोट डाऊन करून ठेवायचं आहे. समजलं? अशा खूप सोपा आहे हा एक्सपेरिमेंट, तुम्ही घरी करू शकता, करून बघा. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्सपेरिमेंट बघूयात. अ शॉवर ॲट युअर फिंगर टिप. आता शॉवर सुद्धा तुम्ही घरच्या घरी चटकन बनवू शकता. ठीक आहे, तर तो सुद्धा बघूयात. व्हॉट यू नीड. यासाठी तुम्हाला काय मटेरियल लागणार आहे? अ कॅन विथ अ वाईड बेस. असं मोठं
मोठा बेस असलेलं कॅन घ्यायचं आहे अँड अ टाईट लीड, आणि त्याचं झाकण पण घट्ट असलं पाहिजे. अ नेल, एक खिळा घ्यायचा आहे. अ हॅमर, एक हातोडी घ्यायची आहे. व्हॉट यू डू, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे शॉवर बनवण्यासाठी, तर फर्स्ट मेक अ होल इन द बेस ऑफ द कॅन युजिंग द नेल अँड द हॅमर. या कॅनच्या इथे खाली बॉटमला होल बनवून घ्यायचा आहे नेल आणि हॅमरचा यूज करून. टेक केअर नॉट टू हर्ट युअर फिंगर्स, आणि हे करताना आपल्या हाताची काळजी घ्यायची आहे. आपल्या हाताला ती हातोडी हॅमर लागून द्यायचा नाही. सेकंड, मेक अ नंबर ऑफ टायनी होल्स इन द लीड ऑफ द कॅन ॲज शोन. ह्याला एकच होल करून घ्यायचं आहे कॅनला, पण कॅनचं जे लीड आहे तर त्याला असे खूप सारे होल्स करून घ्यायचे आहेत. सी दॅट युअर होल्स आर इव्हनली स्पेस्ड ॲज इन अ सीव. जशी चाळणी असते की नाही त्याप्रमाणे ते तुमचे जे होल आहेत तर त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, अंतर आहे, ते सगळीकडे इव्हनली स्पेस्ड म्हणजे सेम असलं पाहिजे. एका कोपऱ्यात दुसऱ्या एका कोपऱ्यात असं नाही. तर त्याच्या आणि अगदी खूप खूप जवळ पण नाही. जशी तुम्ही चाळणी बघता ना त्याप्रमाणे तसे असले पाहिजेत. ओके. थर्ड, नाव कवर द होल इन द बेस विथ युअर फिंगर अँड फिल द कॅन विथ वॉटर. आता हे जे बेसला तुम्ही होल पाडलं होतं कॅनच्या, तर तिथे हात ठेवायचा आहे. ते बोटाने बंद करायचं ते होल, आणि ते जे कॅन आहे ते पाण्याने पूर्ण भरून घ्यायचं आहे. फोर्थ, पुट द लीड विथ द होल्स ऑन द कॅन. आता ज्या ह्या लीडला आपण होल पाडले होते की नाही झाकणाला, तर ते त्याच्यावरती ठेवायचं आहे. 5. इनवर्ट द कॅन स्टील होल्डिंग द फिंगर ऑन द होल. आता हे झाकण घट्ट बसवून घ्यायचंय आणि तो कॅन असा उलटा करायचा आहे, पण ते आपण त्याच्या कॅनच्या खाली जे एक होल पाडलेलं होतं की नाही तिथे बोट तसंच ठेवायचं आहे, ते काढायचं नाहीये अजून. ठीक आहे. 6. होल्ड द कॅन ओव्हर अ प्लांट अँड रिमूव्ह युअर फिंगर फ्रॉम द होल. आता एका झाडाच्या कुंडीपाशी जावा आणि ते कॅन आहे ना आपण उलटं केलेलं ते तिथे जाऊन पकडा आणि तुमचं बोट त्या होलवरून काढायचं आहे. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसेल? द प्लांट गेट्स अ शॉवर, त्या झाडाला पाणी मिळणार आहे. अशा प्रकारे हा शॉवर बघा इथे दिसतोय की नाही चित्रात, असा हा सुरू राहील. नाव पुट युअर फिंगर ऑन द होल अगेन. परत या होलवरती तुमची फिंगर ठेवा, बोट ठेवा. व्हॉट हॅपन? द शॉवर स्टॉप्स, मग पाणी लगेच पडायचं बंद होतं. यूज दिस होममेड वॉटरिंग कॅन टू वॉटर टायनी प्लांट्स. छोट्या छोट्या झाडांना पाणी घालण्यासाठी तुम्ही हे वॉटरिंग कॅन वापरू शकता, घरी बनवलेलं आणि ते सुद्धा. कॅन यू थिंक ऑफ एनी व्हेरिएशन्स ऑर मॉडिफिकेशन्स ऑर इम्प्रूव्हमेंट्स इन दीज टॉय फाउंटन्स. अजून तुम्हाला जर याच्यामध्ये काही व्हेरिफिकेशन, काही वेगळं करावं वाटलं, अजून काही त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन म्हणजे अजून काही त्याच्यामध्ये चांगलं करावं वाटलं, सुधारणा करावी वाटली तर करू शकता तुम्ही. किंवा तुम्हाला काय आठवतंय का? ट्राय देम आउट अँड राईट युअर ऑब्झर्वेशन. ते तुम्ही करून पहा आणि तुमचं काय ऑब्झर्वेशन होईल त्यातून ते तुम्ही लिहून ठेवा. यू नो दॅट देअर इज एअर ऑल अराउंड अस दो वी कॅन नॉट सी इट ऑर फील इट ऑर स्मेल इट ऑल द टाइम. आता हे कशामुळे झाले हे एक्सपेरिमेंट असे वर्क ते बघूयात. आपल्याला माहीतच आहे, जरी आपल्याला आजूबाजूला हवा दिसत नसली, आपल्याला फील होत नसली, हवेचा वास येत नसला, तरी सुद्धा आपल्या आजूबाजूला सगळीकडे एअर प्रेझेंट आहे, हवा प्रेझेंट आहे. ठीक आहे. इन बोथ दीज फाउंटन्स इट इज दिस इनविजिबल एअर दॅट पुशेस द वॉटर द बलून. आणि आता ह्याच्यामध्ये बघा, आपण जेव्हा बोट ठेवतो तेव्हा ह्याच्या आतमध्ये जाणारी हवा बंद होते, पण जेव्हा आपण हे बोट काढतो तेव्हा ह्या होलमधून हवा आत जाते, एअर आत जाते आणि त्या पाण्यावरती प्रेशर देते आणि म्हणून ते पाणी असं खाली शॉवर बनून येत असतं. हा जो फाउंटन आहे ना त्याच्यामध्ये पण सेम एअर प्रेशरमुळेच ते पाणी बाहेर येत असतं. ठीक आहे. यू विल लर्न मोर अबाउट दिस व्हेन यू स्टडी सायन्स इन हायर क्लासेस. हे जे एअर प्रेशर आहे त्याच्याबद्दल तुम्ही जेव्हा अजून मोठे व्हाल, मग 7वी 8वी 9वी 10वी जसजसं पुढे जाल, सायन्स शिकाल, तेव्हा तुम्हाला याच्याबद्दल अजून जास्त माहिती मिळेल. मग समजलं ना? खूप छोटे प्रयोग आहेत, हे तुम्ही करू शकतात. ओके.
बाय बाय.